बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये असलेले जे काही दोन प्रमुख टीकाकार सांगितलेले आहेत, ते दोन टीकाकार म्हणजे एक राजकीय टीकाकार आहेत आणि दुसरे जे काय आहेत ते सोशलिस्ट आहेत किंवा ज्याला समाजवादी असं आपण म्हणतो. तर या दोन टीकाकारांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये राजकीय टीकाकार म्हणजे नेमके कोण आहेत, ती कशा पद्धतीची टीका करत आहेत आणि मग त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय उत्तर दिलेलं आहे याची चर्चा आपण केली. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की जगामध्ये जेवढ्या काही राजकीय क्रांत्या झालेल्या आहेत त्या राजकीय क्रांत्यांच्या पाठीमागे सामाजिक सुधारणांचा आणि धार्मिक सुधारणांचा इतिहास आहे. राजकीय क्रांतीच्या पूर्वी प्रत्येक देशामध्ये सामाजिक सुधारणा झालेल्या आहेत, धार्मिक सुधारणा झालेल्या आहेत आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जगभरातील मधली उत्तर दिली, त्याच्यामधले जे काही उदाहरणं आहेत ते देखील त्याच्यामध्ये दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघितलं की मार्टिन ल्युथरचं अमेरिकेमधलं उदाहरण दिलेलं आहे, अरब कंट्री मधलं मुस्लिम एम्पायरचं उदाहरण दिलेलं आहे, चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीच्या पूर्वी बुद्धाने जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केल्या त्याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याच्या पाठीमागे देखील 16व्या शतकामध्ये जे काही संतांनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या त्या सामाजिक सुधारणांचा इतिहास स्वराज्याला आहे किंवा त्याला त्याची पार्श्वभूमी स्वराज्याला आहे. त्याचबरोबर शिखांची जी राजकीय क्रांती आहे त्याला देखील गुरु नानकांच्या सामाजिक सुधारणांचा इतिहास आहे. अशी सगळी उदाहरणं देऊन बाबासाहेब आंबेडकर हे सांगतायत की जगभरामध्ये जेव्हा जेव्हा राजकीय क्रांती झालेली आहे त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा इतिहास आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारतामध्ये देखील राजकीय सुधारणांच्या पूर्वी सामाजिक सुधारणा होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी आग्रह धरलेला आहे की राजकीय सुधारणा तर होणारच आहेत पण त्याच्यापूर्वी जर सामाजिक सुधारणा झाल्या तर मग चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की सामाजिक सुधारणा अगोदर होणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सामाजिक सुधारणांचे जे काही टीकाकार आहेत, राजकीय टीकाकार आहेत, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर दुसरं एक टीकाकार याच्यामध्ये सांगतायत. कोण आहे ते दुसरे टीकाकार? आपण काल जाता जाता त्याच्यावरती चर्चा केली होती की सामाजिक सुधारणांना दोन टीकाकार आहेत, एक आहेत राजकीय टीकाकार आणि दुसरे कोण आहेत? चॅट बॉक्स मध्ये आहे, चॅट बॉक्स मध्ये पटकन टाईप करायचं. गुड. टाकणकार शिल्पा समाजवादी, बरोबर. बाकीच्यांचं काय? वंदना नेटकर, दीपाली पंडित समाजवादी. चला, म्हणजे आहेत तुम्ही ऑनलाईन. तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे टीकाकार सांगितलेले आहेत ते म्हणजे समाजवादी, ज्याला आपण सोशलिस्ट असं म्हणतो. त्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सोशलिस्ट जे काय आहे त्यांना देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीनं अगोदर सामाजिक सुधारणा होणं आवश्यक आहे आणि त्या का होणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारतातल्या समाजवाद्यांनी त्यांच्या युरोपियन मित्रांची एक री ओढलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आर्थिक कारण दडलेलं आहे हेच सांगण्याचा प्रयत्न इथल्या समाजवाद्यांनी केलेला आहे. आणि मग युरोपाची जी काही युरोपमधला जो काही इतिहास आहे त्या इतिहासाची मीमांसा करून भारतामध्ये देखील भारतातल्या समाजवाद्यांनी भारतामध्ये देखील त्यांचीच री ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा इथल्या प्रत्येक गोष्टीला आर्थिक कारण जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी व्यक्तीला देखील काय म्हटलेलं आहे? माणूस म्हणजे एक आर्थिक जीव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. द मॅन
is an economic creature, that his activities and aspirations are bound by the economic facts, that property is the only source of power. माणूस हा काय आहे, तर माणूस हा एक आर्थिक जीव आहे आणि आर्थिक जीव असून संपत्ती म्हणजे सत्तेचं एक काय आहे, तर माध्यम आहे किंवा स्रोत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे समाजवाद्यांनी, की व्यक्तीला आर्थिक याच्यामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक सुधारणावरती टीका करत असताना इथल्या समाजवाद्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय जे काही सुधारणा आहेत किंवा सामाजिक सुधारणा आहेत बघा, या सोशलिस्ट वाल्यांनी काय केलेलं आहे, इथल्या राजकीय सुधारणांवरती देखील टीका केलेली आहे आणि सामाजिक सुधारणावरती देखील टीका केलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथल्या राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही काय आहेत, तर एक प्रकारचा भ्रम आहे. या भ्रमामधून भारतीयांनी बाहेर यावं असं या समाजवाद्यांनी वाटतं. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणापेक्षा आर्थिक सुधारणा खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे जे युरोपियन मित्र आहेत ते युरोपियन मित्र जे काही आर्थिक चिंतन करतायत त्याच प्रकारचं चिंतन भारतामध्ये या समाजवाद्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की भारतामधल्या जे राजकीय सुधारणा आहेत किंवा जे काही सामाजिक सुधारणा आहेत हा एक प्रकारचा भ्रम आहे. तर याच्यामध्ये जे काही मेन रिझन आहे ते काय आहे, तर ते इकॉनॉमिक सोर्सेस आहे. त्याच्या पाठीमागे एक आर्थिक कारण दडलेलं आहे. आणि म्हणून राजकीय सुधारणांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा किंवा सामाजिक सुधारणांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपण आर्थिक सुधारणांच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कारण सत्ता मिळवण्याचा एकमेव स्रोत काय आहे, तर ती आहे संपत्ती. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर संपत्तीवरती जास्त भर दिलेला आहे. राजकीय सुधारणा महत्वाच्या नाहीत, सामाजिक सुधारणाही महत्वाच्या नाहीत, तर महत्वाचं काय आहे असं वाटतं त्यांना, तर आर्थिक सुधारणा महत्वाच्या आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपल्याकडे आर्थिक सत्ता येते तेव्हा व्यक्तीचा दर्जा सुधारतो. आणि जेव्हा व्यक्तीचा दर्जा सुधारतो तेव्हा तो राजकीय सत्ताही प्राप्त करू शकतो आणि त्याचं सामाजिक स्टेटसही वाढतं, असं या समाजवाद्यांचं म्हणणं आहे. मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की जर आर्थिक सत्ता हे जर सगळ्याच गोष्टीचं मूळ कारण असेल, म्हणजे आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली म्हणून माणूस काय करतो, राजकीय सत्ता प्राप्त करू शकतो किंवा त्याचा जो सामाजिक दर्जा आहे तो वाढतो आर्थिक परिस्थिती त्याची सुधारल्यामुळे. जर असं असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की सामाजिक आणि धार्मिक सुधारणा महत्वाच्या नाहीतच का? समाजवाद्यांना बाबासाहेब इथे एक उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस माणसाकडे आर्थिक सुबत्ता येते तेव्हा माणूस पॉलिटिकल पॉवर ही मिळवू शकतो आणि त्याचं सामाजिक स्टेटस ही वाढतं. त्याच्यामुळं काय आहे, तर पैसा महत्वाचा. व्यक्तीकडे पैसा आला की व्यक्ती सगळं काही मिळवू शकतो असं समाजवाद्यांचं म्हणणं आहे. पण बाबासाहेब आंबेडकर याला एक महत्वाचं आणि खूप समर्पक असं उत्तर देत आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, जर असं असेल, बघा, जर असं असेल तर काय म्हणतात बाबासाहेब, जर आर्थिक सुबत्ता हे सगळ्याच गोष्टींचं कारण असेल, आर्थिक सुबत्तेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याच गोष्टी जर मिळवता येत असतील आणि आर्थिक गोष्टींच्या बाबतीमुळं किंवा आर्थिक सत्ता प्राप्त झाल्यामुळं जर आपलं स्टेटस वाढणार असेल, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आर्थिक सत्ता नसलेल्या साधूंच्या पाठीमागे किंवा आर्थिक सत्ता नसलेले साधू आणि फकीर यांच्या आज्ञेचं पालन लोक का करतात, हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे तर आर्थिक सत्ता नाही आहे, पण सगळेच लोक हे काय करतायत, ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता नाही किंवा पैसा नाही अशा फकीरांचं किंवा जे काही महाराज आहेत, साधू आहेत, या साधूंच्या आज्ञेचं पालन लोक का करतात? कारण त्याचं बाबासाहेब आंबेडकर सांगतायत, कारण इथं धर्म महत्वाचा आहे. आणि म्हणून
दुसराही प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला आहे की जर आर्थिक सुबत्ता प्राप्त झाल्यानंतर जर व्यक्तीचा सामाजिक दर्जा वाढत असेल किंवा राजकीय सत्ता त्याला प्राप्त करता येत असेल तर लाखो लोक त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती विकून त्याच्यातून मिळालेल्या पैशातून बनारसला आणि मक्केला का जातात? बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे तर पैसा आहे, त्यांना कशाला जायची गरज आहे? किंवा त्यांच्याकडे तर पैसा आहे, मग त्या साधू आणि फकीरांचं काय ऐकण्याची गरज आहे? पण लोकांकडे आर्थिक सत्ता असतानाही किंवा आर्थिक सुबत्ता असतानाही लोक ज्यांच्याकडे आर्थिक स्रोत नाहीत किंवा आर्थिक सुबत्ता नाहीत अशा साधूंचं आणि फकीरांच्या आज्ञेचं पालन करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे बिकॉज. काय उत्तर दिलेलं आहे की त्याचं कारणच असं आहे की संपत्तीपेक्षा काय महत्वाचं आहे लोकांना? त्यांचा धर्म महत्वाचा आहे, त्यांची कास्ट महत्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर्थिक सत्ता सुबत्ता आली म्हणून लोकांना राजकीय दर्जा किंवा सामाजिक दर्जा सुधारता येत नाही, तर आर्थिक स्थिती ज्याची चांगली नाही तशा साधूंना देखील लोक काय करतायत तिथे सर्वश्रेष्ठ मानत आहेत. याचा अर्थ असा आहे की जी काही साधू आहेत हे साधू त्यांच्याकडे संपत्ती नसताना देखील काय आहेत? श्रेष्ठ आहेत. याचा अर्थ असा आहे साधू आणि फकीर जर इथं श्रेष्ठ असतील तर याचा अर्थ धर्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की राजसत्तेकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये काय आहे? धर्म आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखाद्या मॅजिस्ट्रेट पेक्षा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एखाद्या न्यायाधीशापेक्षा देखील इथल्या साधूंना आणि फकीरांना लोक जास्त मानतात किंवा न्यायाधीशाच्या आज्ञेपेक्षा देखील साधू आणि फकीरांच्या आज्ञेचं पालन जास्त करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की इथं वरचढ कोण आहे? इथं वरचढ धर्म आहे, इथं वरचढ जात आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की जेव्हा समाजवादी असं स्टेटमेंट करतायत की आर्थिक सुबत्ता आली म्हणजे सगळं काही झालं असं नाही, तर आर्थिक सुबत्ता जरी आली असली किंवा लोकांकडे पैसा जरी आलेला असला तरीही लोक कुठे आहेत? त्यांच्या धार्मिक कर्मकांडामध्ये गुंतलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की धर्म हा सत्तेचा स्रोत आहे. आणि म्हणून आपण बघतोय की जेव्हा जेव्हा भारतामध्ये एखादी घटना घडेल बाबासाहेब आंबेडकर त्यात सांगितले की इवन सच थिंग्स ॲज स्ट्राईक्स अँड इलेक्शन्स so easily takes a religious turn and can so easily be given a religious twist. बघा भारतामधल्या प्रत्येक स्ट्राईक्सला इलेक्शन्सला काय होतं? एक धार्मिक वळण इथं मिळत जातं. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे इथे काय आहे तर धर्माचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व काय आहे? मोठं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या मॅजिस्ट्रेट पेक्षा दंडाधिकारी पेक्षा किंवा ज्याला आपण न्यायाधीश असं म्हणतो तर यांच्यापेक्षा काय महत्वाचं आहे? धर्म महत्वाचा आहे. आणि म्हणून संपत्तीपेक्षा देखील धर्म लोकांना महत्वाचा वाटतो. धर्म हा पैशापेक्षा श्रेष्ठ नाही पण पैशापेक्षा तो कमीही नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे समाजवाद्यांना उत्तर देत असताना की जे समाजवादी इथं सांगतायत की बाकी काही महत्वाचं नाही, काय महत्वाचं आहे तर आर्थिक सुबत्ता हे महत्वाचं आहे. आणि त्या एकदा जर सुधारणा झाल्या तर मग सगळं काही व्यवस्थित होईल. इथं राजकीय सुधारणाही होती, इथं धार्मिक किंवा सामाजिक सुधारणाही होती. आता हा यांचा प्रश्न काय नेमका की समाजवाद्यांना असं वाटतं की संपत्तीचं समान वितरण केलं, सगळ्यांना समान वितरण झालं की मग काय होईल? सगळे प्रश्न मिटतील. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत असं करण्यासाठी देखील तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा कराव्या लागतील. कारण जे वरच्या स्तरातले लोक आहेत ते लोक त्यांच्या संपत्तीमधला अर्धा हिस्सा
खालच्या स्तरातल्या लोकांना द्यायला तयार होणार नाहीत, कारण त्यांचा दर्जा श्रेष्ठ आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपत्तीचं समान वितरण करत असताना देखील तुम्हाला काय करावं लागेल, इथं सामाजिक सुधारणा कराव्या लागतील, लोकांना इक्वॅलिटीवरती आणावं लागेल. इथं धार्मिक सुधारणा कराव्या लागतील, लोकांना इक्वॅलिटीवरती आणावं लागेल. तेव्हाच कुठे तुम्हाला कुठलीही कृती करता येऊ शकते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत की कशा पद्धतीनं जगभरामध्ये देखील हे असं झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं म्हणजे जे काही रोम मधले जे काही प्रकरण आहे, त्या रोम मधल्या वाटाघाटींच्या बाबतीमधलं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी इथं दिलेलं आहे, जे की प्लेबियन आणि पॅट्रिशियन मध्ये झालेलं आहे. काय आहे नेमकं की प्लेबियननं काय केलेलं आहे, तर त्यांची जी काही कमिटिया सेंच्युरी आहे, या कमिटिया सेंच्युरीच्या माध्यमातून जे काही स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी मिळवून घेतलेले आहेत, त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्सल्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरीकडे काय आहे, तर पॅट्रिशियन्स आहेत. आणि या पॅट्रिशियन्स कडे काय आहे, तर हे मेंबर्स ऑफ द अप्पर क्लास हु ओन लँड, म्हणजे इथं कोण आहेत, हे जमीनदार आहेत आणि ते वरच्या वर्गातले आहेत. ते पॉवरफुल आहेत. त्यांची पोझिशन जी आहे रिपब्लिक मधली ती कशीची आहे, ती पॉवरफुल पोझिशन आहे. आणि हे जे पॅट्रिशियन्स आहेत, या पॅट्रिशियन्सच्या बरोबरीनं कुठं जाण्याचा प्रयत्न आहे यांचा पार्लमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. कोणाचा? प्लेबियन्सचा. आणि यांनी काय केलेलं आहे, त्यांचे कमिटिया सेंच्युरीच्या माध्यमातून त्यांना जे काही स्वतंत्र मतदारसंघ मिळालेले आहेत, त्या स्वतंत्र मतदारसंघामधून त्या इलेक्टोरेट मधून त्यांनी निवडून येऊन कुठं जायचा प्रयत्न केलेला आहे, कॉन्सल्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रश्न असा आहे की हे जे पॅट्रिशियन्स आहेत, हे पॅट्रिशियन्स काय आहेत, हे पॅट्रिशियन्स पॉवरफुल आहेत. आणि हे पॅट्रिशियन्स काय करतायत, हे पॅट्रिशियन्स भेदभाव करतायत. यांना काय करायचं आहे की जे काही प्लिबियन्स आहेत त्यांना काय करायचं आहे, पॅट्रिशियन्सच्या बरोबरीने कॉन्सल्स मध्ये जायचं आहे. पण हे पॅट्रिशियन्स जे आहेत, हे पॅट्रिशियन्स कोण आहेत, तर हे पॅट्रिशियन्स सर्वश्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्याकडे काय आहे, तर धर्माची सत्ता देखील आहे. पण आता प्लिबियन्सला काय झालेलं आहे, याला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला आहे, त्यांना वेटो पॉवर देखील मिळालेला आहे की एखाद्या पॅट्रिशियन्सनं जर एखादा प्रस्ताव त्या कॉन्सल्समध्ये मांडला तर त्याला विरोध करण्याचा अधिकार देखील काय आहे, प्लिबियन्सला आहे, कारण ते देखील निवडून आलेले आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस राखीव मतदारसंघामधून एखादा प्लेबियन निवडून येतो, त्यावेळेस तो पॅट्रिशियनच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही किंवा त्या ताकदीनं तो विरोध करू शकत नाही. कारण काय आहे, पॅट्रिशियन्स कडे धर्माची सत्ता आहे आणि त्यांच्याकडे धर्माची सत्ता असल्यामुळे जो व्यक्ती निवडून आलेला आहे त्याला धर्माची अधिमान्यता नाही असं पॅट्रिशियन्स घोषित करतात. आणि त्याच्यामुळं जेव्हा पॅट्रिशियन्स हे घोषित करतायत की धर्माची अधिमान्यता नाही, तेव्हा काय होत आहे नेमकं, तेव्हा प्लेबियन्सची जी ताकद आहे ती ताकद कुठंतरी आहे. आणि प्लेबियन्स असा विचार करतायत की अरे आपल्याला तर अधिमान्यता नाही, मग आपण त्यांच्या बाबतीमध्ये व्हेटो पॉवर वापरायचा का, मग ते वापरत नाहीत. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की तर प्लेबियन्स जे आहेत, त्या प्लेबियन्स मधून जर एखादा प्रभावी नेता जर प्लेबियन्स निवडू शकले असते आणि तो नेता जर त्याचा व्हेटो पॉवर वापरून जर पॅट्रिशियन्सच्या विरोधामध्ये उभे राहू शकत असतील, तर खऱ्या अर्थाने त्या कमिटिया सेंच्युरीनं निर्माण केलेल्या स्वतंत्र मतदारसंघातून उदयास आलेल्या नेतृत्वाला काहीतरी हे आहे, आधार आहे. परंतु काय झालेलं आहे नेमकं, तो जरी निवडून आला, लोकांनी जरी त्याला निवडून दिलं, तरी काय होत आहे इथं नेमकं, लोकांनी जरी त्याला निवडून दिलं तरी ते पॅट्रिशियन्स काय म्हणतायत की याला अधिमान्यता नाही. मग ते अधिमान्यता कोणाला देत आहेत, जो पॅट्रिशियन्सच्या दबावाखाली काम करतो, पॅट्रिशियन्सच्या सांगण्यानुसार वागतो, अशा व्यक्तीला ते अधिमान्यता देत आहेत. आता बघा, वाटाघाटी तर झालेल्या आहेत. प्लेबियन आणि पॅट्रिशियन हे दोघेही कुठे आहेत, कॉन्सल्स मध्ये आहेत, म्हणजे याचा अर्थ पार्लमेंट मध्ये आहेत. पण पार्लमेंटमध्ये असून देखील, दोघांचं प्रतिनिधित्व असून देखील पॅट्रिशियनचा दबाव जास्त आहे. कारण काय आहे, त्यांच्याकडे धर्माची सत्ता आहे.
आणि जोपर्यंत तिथले जे काही धर्माचे, मला त्याला आपण डेल्फीचे भगत असा शब्द वापरलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या डेल्फीने जोपर्यंत त्यांना अधिमान्यता दिली देत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये जे काही अधिकार आहेत त्याचा अधिकाराचा देखील वापर ते करू शकत नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे नेमकं, हे जे काही डेल्फी आहेत जे मंदिराचा कारभार पाहतात, ज्याला किंवा आपण पुरोहित असं म्हणतो, या पुरोहितांची अधिमान्यता कोणाला पाहिजे आहे, या प्लेबियन्सला पाहिजे आहे, जरी तो निवडून आला असला तरी. आता खरं तर ज्यावेळेस लोक एखाद्या व्यक्तीला निवडून देतात त्यावेळेस निवडून दिल्यानंतर त्याला दुसऱ्याची अधिमान्यतेची काय गरज आहे, कारण लोकांनी निवडून दिलेलं आहे त्याला. पण तसं तिथं नाही. तिथं काय आहे, त्या मंदिराच्या डेल्फीने जोपर्यंत त्याला अधिमान्यता आहे असं म्हणत नाही तोपर्यंत तो त्या पार्लमेंटमध्ये व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही. आणि मग ते अधिमान्यता कोणाला देत आहेत, तर आपल्या हाताखाली जो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो त्याला अधिमान्यता देत आहेत. पण प्रभावी नेता जो यांच्या विरोधामध्ये वेटो पॉवर वापरू शकतो त्याला मात्र यांनी काय केलेलं आहे, त्याला मात्र यांनी अधिमान्यता दिलेली नाही आणि त्याला सांगितलेलं आहे की देवाची तुला मान्यता नाही. जेव्हा देवाची मान्यता नसते, नाही असं म्हटलं जातं, तेव्हा ती व्यक्ती काय होते, दुबळी होते. आणि त्याच्यामुळं ती जरी कणखर असलेली व्यक्ती असली तरी तिला काय होतं, तिला पराभूत करण्याचा प्रयत्न किंवा त्याला न बोलू देण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. त्याच्यामुळं लोकांनी निवडून देणं पुरेसं नाही आहे तिथं, तर त्याला देवाची मान्यता देखील असणं आवश्यक आहे किंवा त्या डेल्फीनं त्याला मान्यता देणं देखील आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तिथं असं असताना देखील तिथं इक्वॅलिटी, तिथं बरोबरीच्या वाटाघाटी झालेल्या असताना देखील असा प्रॉब्लेम्स आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की फक्त प्रॉपर्टीचं समान वितरण करून चालणार नाही, जे समाजवादी सांगतात. तर तिथं प्रॉपर्टीचं समान वितरण करून चालणार नाही, तर तिथं काय करावं लागेल, तिथं अशा पद्धतीच्या सामाजिक सुधारणा कराव्या लागतील, धार्मिक सुधारणा कराव्या लागतील, ज्या इक्वॅलिटीवर असतील. एकदा लोकांनी निवडून दिलं की विषय संपला, त्याला कुठल्याही धर्माच्या अधिमान्यतेची आवश्यकता असणार नाही, अशा पद्धतीची सिच्युएशन तिथं निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तिथं असं झालेलं नाही, म्हणून तिथं प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. आणि म्हणून ही जी मान्यता आहे, ही मान्यता कोण देत आहे, तर कॉन्सलच्या वर बसलेले आहेत. कोण आहेत, तर डेल्फी आहेत, म्हणजे जे पुरोहित आहेत किंवा जे मंदिर सांभाळतात किंवा ते मंदिराचा कारभार पाहतात, असे लोक कुठे आहेत, तर तिथं सर्वोच्च स्थानी आजही आहेत. जरीही लोक एखाद्या प्रतिनिधीला निवडून देत असले तरीही देखील धर्माचा जो प्रभाव आहे तिथं आणखीनही जास्त आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की फक्त असं असून चालत नाही, तर त्याला काय करायला पाहिजे, तर त्याला अशा पद्धतीची अधिमान्यता तिथं द्यावी लागते. मग आंबेडकर म्हणतायत की फक्त इकॉनॉमिक सोर्सेस आले म्हणून चालत नाही, तर काय आहे, त्याला त्या देवाने त्याला अप्रुव्हल दिलं पाहिजे. कोणाला अप्रुव्हल दिलं पाहिजे, जी व्यक्ती तिथं निवडून आलेली आहे त्याला पुन्हा काय करावं लागणार आहे, त्या डेल्फीचं जी आहे ती अधिमान्यता घ्यावी लागणार आहे आणि त्याचं अप्रुव्हल घेतल्यानंतरच तो सभागृहामध्ये व्यवस्थितरित्या काम करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की फक्त आर्थिक सुधारणा आणून चालत नाही, तर सामाजिक सुधारणा देखील कराव्या लागतात, कारण लोकांनी निवडून दिलेलं असताना देखील त्याला पुन्हा अधिमान्यता घ्यावी लागते आहे. आणि म्हणून फक्त लोकांनी निवडून दिलेलं जे मत आहे ते फक्त पुरेसं नाही, कारण तिथं काय आहे, धर्माचं वर्चस्व आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की याच्यासाठीच काय आवश्यक आहे, तर सुधारणा अगोदर आवश्यक आहे. आणि म्हणून तिथं धर्मापेक्षा पैसा हा कमी पडतो आहे, म्हणून फक्त आर्थिक सुधारणा होऊन किंवा संपत्तीचं वितरण करून चालणार नाही. त्याच्यामुळं धर्म हा काय आहे, तर सत्तेचा एक स्रोत आहे. समाजवाद्यांना जरी असं वाटत असलं की आर्थिक सत्ता एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाली, आर्थिक सुबत्ता एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाली म्हणून काय झालं, तर तो राजकीय सत्ता प्राप्त करू शकत नाही किंवा त्याच्यामुळं सामाजिक सुधारणा देखील घडवून आणता येऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत तुम्हाला कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला इथं सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या कराव्याच लागतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, धर्म, सामाजिक दर्जा, संपत्ती
हे स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्याचे स्रोत आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जर व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरतीच निर्बंध असतील तर मग मात्र ती व्यक्ती काहीच करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं फक्त संपत्तीचं समान वितरण होऊन चालत नाही, तर त्या व्यक्तीला काय हवं आहे, तर ज्या काही सामाजिक सुधारणा आहेत त्या सामाजिक सुधारणा करून त्याला इक्वॅलिटीवरती आपल्याला आणणं गरजेचं आहे. आता म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की सामाजिक संरचनेमध्ये जोपर्यंत आपण बदल करत नाही तोपर्यंत इथं कसल्याही प्रकारच्या आर्थिक सुधारणा करणं शक्य नाही. समाजात त्यांना असं वाटतं की आर्थिक सुधारणा केल्या, संपत्तीचं समान वितरण केलं की सगळे प्रश्न मिटतील. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते करण्यासाठी देखील तुम्हाला सामाजिक सुधारणा करावी लागते. कारण संपत्तीचं समान वितरण कोण करू देणार आहे तुम्हाला? वरचे लोक जे आहेत ते तुम्हाला समान वितरण करू देणार आहेत का? अजिबात नाही. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही सुधारणा घडून आणायच्या आहेत त्या तुम्हाला अगोदर घडून आणाव्या लागतील आणि मग तुम्हाला संपत्तीचं समान वितरण करावं लागेल. त्याच्यामुळं संपत्तीचं समान वितरण होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जेवढ्या सामाजिक सुधारणा इथं घडवून आणण्याचा प्रयत्न कराल त्या सामाजिक सुधारणांना काय आहे, जात हा घटक एक महाकाय राक्षस म्हणून तुमच्या समोर उभा असेल. आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे, कास्ट इज द मॉन्स्टर दॅट क्रॉसेस युअर पाथ. म्हणजे जात हा असा राक्षस आहे जो तुमच्या प्रत्येक रस्त्यामध्ये अडवा येणार. म्हणजे तुम्ही कुठलंही काम करा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा जात हा फॅक्टर आडवा येणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जोपर्यंत तुम्ही या मॉन्स्टरला मारत नाही किंवा या जातीला मारत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही सुधारणा करता येत नाही. ते मग राजकीय सुधारणा असोत की तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या आर्थिक सुधारणा असोत, या कोणत्याही सुधारणा तुम्हाला करता येणार नाही जोपर्यंत या कास्ट नावाच्या, जात नावाच्या या महाकाय राक्षसाला तुम्ही मारणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, धिस इज ओनली अनदर वे ऑफ सेइंग दॅट टर्न इन एनी डायरेक्शन यू लाईक, कास्ट इज द मॉन्स्टर दॅट क्रॉसेस युअर पाथ. यू कॅनॉट हॅव पॉलिटिकल रिफॉर्म, यू कॅनॉट हॅव इकॉनॉमिक रिफॉर्म अनलेस यू किल दिस मॉन्स्टर. म्हणजे तुम्ही राजकीय सुधारणा करू शकत नाही आणि तुम्ही इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे आहेत त्या देखील करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही या जात नावाच्या जे काही राक्षस आहे त्या राक्षसाला तुम्ही मारणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की राजकीय सुधारणा असोत की आर्थिक सुधारणा असोत, या प्रत्येक सुधारणेच्या पूर्वी तुम्हाला सामाजिक सुधारणा या कराव्याच लागतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवाद्यांना देखील असं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की संपत्तीचं समान वितरण झालं, लोकांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आली, आर्थिक सुबत्ता आली, म्हणून लोक राजकीय सत्ता प्राप्त करू शकतील असं अजिबात नाही. त्याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलेलं आहे, रोम मध्ये प्लिबियन आणि पॅट्रिशियन मधला जो संघर्ष आहे, प्लिबियनला राजकीय सत्ता मिळाली असली तरीही कशाच्या आधारावरती, आर्थिक सुबत्तेच्या आधारावरती प्लिबियनला राजकीय सत्ता मिळाली असली तरीही तिथं काय झालेलं आहे, धर्माचं वर्चस्व जास्त आहे. आणि धर्माचं वर्चस्व काय सांगत आहे की जोपर्यंत इथला डेल्फी म्हणजे देव तुम्हाला मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाही. आणि म्हणून तिथले जे काही प्लिबियन्स आहेत त्या प्लिबियन्सला स्वतंत्र मतदारसंघ देऊन कॉन्सल्स मध्ये प्रवेश जरी देण्यात आलेला असला तरीही त्यांच्यावरती कोणाचं वर्चस्व आहे, धर्माचं वर्चस्व आहे. बाबासाहेब आंबेडकर तेच म्हणतायत की इथल्या एखाद्या खालच्या दर्जातल्या व्यक्तीला आर्थिक सुबत्ता आली आणि तो जर निवडून आला तर त्याचं निवडून येणं पुरेसं तुम्हाला वाटणार नाही, कारण तुम्हाला तुमचा जे काही धार्मिक वर्चस्व आहे ते वर्चस्व महत्वाचं वाटतं. आणि म्हणून ते जर संपवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक सुधारणा या कराव्याच लागतील. तेव्हाच कुठे तुम्हाला इथं पॉलिटिकल रिफॉर्म्स किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्स करता येऊ शकतात. पण हे करत असताना तुम्हाला या जात नावाच्या राक्षसाला काय करावं लागेल, याला अगोदर मारावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचं उच्चाटन करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो ध्यास आपल्याला महत्वाचा वाटतो.
कारण आजही आपण जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली ही जात जी आहे, ही जात काय होते आहे, कुठे ना कुठेतरी आडवी येते आहे. आणि म्हणून हा जो राक्षस आहे, हा राक्षस आपण सोबत घेऊन जगतो आहे. आणि म्हणून या राक्षसाला जोपर्यंत आपण मारणार नाही, तोपर्यंत इथली जी इक्वॅलिटी आहे ती आपल्याला प्रस्थापित करता येणार नाही. आणि म्हणून जे काही सामाजिक सुधारणांचे दोन विरोधक आहेत, त्या दोन्ही विरोधकांना बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे की जगातल्या जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्याच्या पाठीमागे सामाजिक सुधारणा आहेत, धार्मिक सुधारणा आहेत. आणि समाजवादी जरी म्हणत असले की आर्थिक सुबत्ता आली म्हणजे आपल्याला सर्व काही करता येईल, असं जरी ते म्हणत असले तरीही ते शक्य नाही. कारण तिथं देखील रोम मध्ये ज्या पद्धतीनं धर्म ही गोष्ट अडथळा ठरते आहे, त्याच पद्धतीची गोष्ट भारतामध्ये देखील जातीच्या नावावरती अडथळा ठरू शकते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीला काय म्हटलेलं आहे, तर एक महाकाय राक्षस म्हटलेला आहे. आणि या महाकाय राक्षसाला मारल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही सुधारणा करता येणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू. उद्याचा जो आपला भाग आहे त्या भागावरती देखील आपल्याला पुढं चर्चा करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या भागामध्ये काय केलेलं आहे, श्रम या गोष्टीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त भर दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये श्रम विभाजन की श्रमिकांचे विभाजन याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुढच्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे श्रमाचं विभाजन की श्रमिकांचं विभाजन, जातीच्या नावावरती जे काही विभाजन झालेलं आहे ते श्रमाचं विभाजन आहे का श्रमिकांचं विभाजन आहे, याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या भागामध्ये दिलेलं आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आपला जवळपास वेळ संपत आलेला आहे. 5 मिनिट अपग्रेड झालं होतं, आता बहुतेक तेही संपत आले असतील. तर थँक्यू. पुन्हा एकदा हे पुस्तक आपल्याकडे असेल तर याला वाचत चला, थोडंसं रिव्हिजन करत चला. भाग थोडासा हार्ड असल्यामुळे आपल्याला समजायला थोडा वेळ जाईल. तरीही मी खूप म्हणजे स्लोली तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात यावी या दृष्टिकोनातून. थँक्यू. थांबा जरा फक्त. थँक्यू. पुस्तक नाव सांगा. तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये नाव सांगितलं होतं. त्याचे पुस्तक